हेलो गाइज, वेलकम बैक टू अवर न्यू ब्लॉग. हबीबी हम आ गए फिर से वापस. आले आम्ही वापस. टेन्शन नाही घ्यायचं. तर पहिले विषय संपला आणि इथं आमचा अत्र भाऊ वेलकम बॅक इन न्यू ब्लॉग. आणि डबल आम्ही आज लवकर उठल्या गाईच. लवकर उठल्या तर आम्ही आज उठल्या 5 वाजता. ते मी माझ्या डिमांडवर भाऊच्या डिमांडवर. भाऊला फुली जर भाऊ तर म्हणलं 4:30लाच उठा, पण भाऊ म्हणलं आम्ही झोपता 12-12:30ला, कारण की प्रत्येकाची पर्सनल कामं असतात. प्रश्न काय राहणार मोबाईल मध्ये चढली. आमचे नसतात ते काही, ते इकडं असते. आमचं फक्त काय असते, मोबाईल बघायचं आपल्याला माहिती नाही बघत. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. तर रील्सा बघायचे, विषय संपवायचा, काम 25. तर कोण काय स्टोरी ठेवली, बच्चे लोग भागेंगे इधर उधर, वन मॅन ओपी शो गाईच. आपण बच्चे लोकांना फोकस करता. तर आता आम्ही बघता काय करता काय नाही, तुम्हाला दाखवतो. काय माहित नाही आम्हाला काय करणारा. भाऊ पण काहीतरी दाखवाले तुम्हाला, कंटेंट देतो म्हणाले. भाऊ कंटेंट दिला एक नंबर. भाऊ नवीन बूट घेतला वैभव बहिण. तुम्ही बघितलं की नाही, फुल इज्जत वैभव बाईला. आयशियन विशियन फुल खर्चा बिरच्या वैभव बाई बोलते. 80,000 का 80,000 का आता माता. हा आता वाईड अँगल. तुम्हाला दाखवतो. तिथं लहान पोरं मस्त एन्जॉय करायला त्यांची लाईफ. आम्ही अगर बच्चे होते तो हम भी करते एन्जॉय. तर आताही करता आम्ही एन्जॉय, त्याच्यात काही विषय नाही. सर काय की आत्रो मला तुम्ही फ्रेममध्ये बच्ची रे बच्ची खच्ची, फुल एन्जॉयमेंट चालू आहे पोरांची. योगा बिगा फुल हेल्थ कॉन्शियस झालेत पोरं. यांच्या वयाचे होते तेव्हा आम्हाला काही माहीतच नव्हतं. हेल्थ कॉन्शियस टाइमपास करून आम्ही खेळावं नुसतं, गेम बिम एक नंबर. काय झालं वैभव? आमचं योगा बिगा झालेलं आहे सगळं एक नंबर. आता आम्ही चल्या घरी. तर आता काय दाखवू, आता काय बोलायसारखंच नाही म्हणून आता मग आत्रो भैयाला आपण फोकस करता. आत्रो भैया कंटेंट क्रिएटर आहेत आपले. बोला करा दे बोलले नको. असंच बघू का, असंच काय खाते काय होते काय. तर आता चल्या घरी आम्ही. घरी जाऊ आता, नाश्ता बिष्टा करावं जरा एक नंबर. नाश्ता बिष्टा झाले की मग आम्ही गेम खेळणार. याने गेम खेळणार, मी गेम खेळणार वाटल्यास. पण मला जायचे कुठं तरी बाहेर. फक्त असा प्लॅन चालू आहे. घेत नाही. हा, नोबड्या बंदा घेत नाही आम्ही. बरोबर आहे, मग ते तर आहेच. चला भेटतो तुम्हाला गाईस. तर अचानक भयानक आम्हाला एक गोष्ट रिअलाईज झालं. म्हणलं हे बघा तुम्हाला टाईम बिम दाखवतो, सगळं दाखवतो. सकाळचे 6:48 आहेत आणि 6:48ला एवढं ऊन तुम्ही डायरेक्ट बघू शकता. अरे यार एक सेकंड, ऊन दिसाले का? ऊन फुल ऊन आहे. आणि हे बघा अजून आता तर पावसाळा चालू आहे आणि एवढं ऊन. आता कायच बोलत तुम्हीच सांगा गाईस. आमच्या इथे तर बघा किती हिरवळ आहे, तरी बघा आता किती ऊन आहे. पुरं हिरवगार, शेती बिती गावातच आल्यासारखं फील होते. असा विषय आहे. तर आता हेच सांगायचं होतं, बाकी काही नव्हतं, कारण की बोलायलाच काही नाही. पण आवर्जून सांगा. हां, आपल्या भाऊला काही समजत नाही. सांगा तसं काही नाही. वही खाली दे थोडे, कुठेही दिमाग नाही. गुडघ्यात पण नाही, वरी पण नाही. सगळा दिमाग यांना वाटण्यात आला आमचा.
चला तर ब्लॉग कशाला जुडे रहिये गाईज, जुडे रहिये. भेटू आपण नंतर. तर अचानक भयानक आम्हाला फिरायचं प्लॅन निघाला. वैभवचा यांचा कॉल आला डायरेक्ट 5 मिनटात आलो म्हणले. 5 मिनटात वैभव आलेत आणि आल्या लगेच वैभव भाऊनं त्यांची गाडी आणली. नवीन गाडी घेतली तरी वाटते जुनीच आहे. वैभव भैया बोलते, वन मॅन बोलते. आंघोळ बिंगोळ करून आणलेत वैभव भैया, तसं चालेत. फिरून आल्या भाऊनं ब्रश बिश केला आणि त्याला जाऊन येतो म्हणले. मग चला म्हणल्या काही विषय नाही. तर आत्र भाऊ पण आलेले आहेत. आतर भाऊची चप्पल, अर्थात चप्पल बोलते मोत को टक्क कुठं काय करायला. आतर भाऊची लाईट गेली काल. काल गेली ती लाईट. तर सकाळी एका ठिकाणी गेल ते ठिकाण आता चालूच नव्हतं. आता जायचं तिथं. जायचं काय फुल थकलो, फुल एक नंबर. पूर्ण सकाळपासून फिरायला नाही. शो आत्रो बोलते. हाँ चलो आत्रो भैया. गाडी चेंज झालेली आहे कारण की आमची गाडी गेली. काय नाही, गाडी चेंज झाली म्हणलो. गाडी गेली. सकाळी जायचं होतं, बंद झालं. मोबाईल मला द्याला ते. अरे तुझ्या मोबाईलमध्ये काढू का आत्रो? अजून बाहेर निघते हो. कसं म्हणतोस? हां काय नाही नंतर काहीतरी हां लेन्स कार्डला गेला. कोण? लेन्स कार्डला गेल्यावर हां ठीक आहे. अजून एका ठिकाणी जायचे आमच्या आत्रो. आता एकदा जायचं आहे. आता सध्या थोडं थोड्याला दवाखान्यात घेऊन जायचं. ग्राउंडवर बंद आहेत आमचे भगवान पाटील. नंतर भेटतो. तर आता आपण आलो MSCB हेड ऑफिसला. आता तुम्ही MSCBचं हेड ऑफिस बघू शकता. जंगलातच आहे, म्हणजे जंगल म्हणता येणार नाही पण हे रानारोनातच विषय केला आहे यांनी. असा विषय काही परवडत नाही. एखाद्या रात्री एखाद्याचा गेम जरी झाला तरी तर पत्ता लागणार नाही. काय वाटतं तुला आत्रो? होतात काय? आणि आपण इंजिनियर ऑफिसला आहे. इंजिनियर बसलाय तिथं. तर आता आपला आत्रो जाऊन बोलून येते. काय विषय काय नाही, बघूत आपण नंतर. बोल आत्रो, काय म्हणणं आहे तुझं? मग काहीच नाही मन की मग दाखवायचं आपल्याला. दाखव मग आता सगळं कागदपत्र व्यवस्थित दाखव, होऊन जातो विषय. तर सॉरी मला ब्लॉग शूट करता आलं नाही. काही ब्लॉगचं एंडच नाही आहे कारण की पहिला ब्लॉग आहे. मला काही सुचलंच नाही काय म्हणावं काय नाही. तर काय दाखवू काय नाही. आम्ही तिथून गेलो. कुठे गेलो आम्ही? अजून झोपीतच आहे मी. कारण ते विषय कसं आहे, खूप दिवसानंतर मी सकाळी उठलेले आहे. नाहीतर मी उठतो डायरेक्ट 10-11 वाजता. तर असा विषय आहे. तर आम्ही गेलो MSCB ऑफिसमध्ये. तो थोडंफार दुकानाचं काम चालू आहे, त्याच्याबद्दल बोलायला गेलो तो MSCB ऑफिसमध्ये काय आहे काय नाही ते. मग ते झाले की मग माझ्या भावाला चष्मा दाखवायचा होता. आपलं आहे डोळे चेक करायचे होते. डोळे वगैरे चेक केले. डोळे चेक करता तिथं खूप गर्द होता. तसं पब्लिक प्लेसमध्ये म्हणजे कोणाला शूट करणं तर चांगलं नसेल, ते काही शूट केलं नाही मी. आणि बाकी मग आम्ही लेन्स कार्डमध्ये गेलो. लेन्स कार्डमध्ये तिथं खूप गर्दा होता. काही मला आवाजच येत नव्हता. मी केलेलं शूट पण काही आवाजच येत नव्हता. शूट पूर्ण फेल गेलं ते. ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी गलती है. मेरी गलती है. नहीं बाबा नहीं मेरी गलती है यार. मग आले की झोपी गेलो मी. झोपून आता जे सुटलो. काही एंड बिंड काहीच नाही. आता एंड करतो. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि पहिला ब्लॉग आहे, सांभाळून घ्या. ब्लर बिर कुठं झाला असेल ते मोबाईलचा प्रॉब्लेम आहे, आपला काय नाही. आणि आवाज आला थोडं मी ट्राय करेन अजून बेटर देण्याचा. थँक्यू फॉर वॉचिंग. फुल इज्जत.